काय ते पांढरे केशन दादा भुसे तुमच्याकडे जर शिक्षण मंत्र्याला माणूस नसेल, हा दीपक केदार इथून सांगतोय प्राध्यापक विठ्ठल कांगणेंना शिक्षण मंत्री करा. कसा पेपर फुटतोय. फडणवीस 2029 ला तुला जर ट्रायलीवरती उभा नाही केलं, ट्रॉलीवर उभा करणाऱ्याला त्यांना वाटत असेल हे अभिजित दिपके कॉक्रोच आहेत, पण साला इथं पॅन्थर उभा आहे. पॅन्थर मराठीचा बोर्ड घेतल्याशिवाय राहणार नाही. ताकदीने हे आंदोलन यशस्वी झालंय. जोरात टाळ्या वाजून इथून झाकून द्या. रोखलं. परवा दिवशी कांगणे सरांची भेट झाली दादा भुसेन सोबत. दादा भुसेंना म्हणले, अरे ते सीबीएसईच्या पॅटर्न मध्ये छम्मा छम्मा काय टाकलंय. दादा भुसे म्हणते ते काय असतंय. ते म्हणले अरे टीईटीचा पेपर फुटला. ते म्हणे कधी फुटला. अरे काय शिंदे साहेब, अरे एकनाथ शिंदे साहेब, शिक्षणाची थट्टा थांबवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण जर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर सत्ता हिरावून घेण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये. एकनाथ शिंदे तुमच्याकडे माणूस नसेल, काय ते पांढरे केशन दादा भुसे तुमच्याकडे जर शिक्षण मंत्र्याला माणूस नसेल, हा दीपक केदार इथून सांगतोय प्राध्यापक विठ्ठल कांगणेंना शिक्षण मंत्री करा. कसा पेपर फुटतोय. थांबा आता अशा या चक्कर मध्ये कराडे सर नाराज होते. थांबा. एकनाथ शिंदेकडे माणसं नसतील तर आम्ही माणसं देतो. विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा. अरे लेकरं ज्या पद्धतीने आता सांगितलं, अरे नीटच्या पेपर मध्ये 25 ते 27 विद्यार्थी मेलेत. एमपीएससीच्या टीईटीच्या परीक्षा कशाला तुम्ही ऑनलाईन घेताय. अरे नवीनच प्रथा आहे, शिक्षकांनी सांगायचं मी शिक्षक आहे. ही कोणती परीक्षा आहे. आणि मग तुमच्या जर बुडात दम असेल देवेंद्र फडणवीस, तुम्ही टीईटीची परीक्षा घेताय ना, तर शिक्षकाची घ्यायच्या आधी आमदार खासदार आणि मंत्र्याची घ्या. अनुवाद्यांची अवलाद शिक्षण संपवायला निघाली. दुसरं तिसरं काही नाही. आणि म्हणून एकत्र या छत्रपती संभाजीनगरला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आम्हाला स्टेज टाकू दिला नाही. फडणवीस 2029 ला तुला जर ट्रायलीवरती उभा नाही केलं, ट्रॉलीवर उभा करणाऱ्याला विद्यार्थी आहेत आणि जालिनवालचा बागचा हत्याकांड करता का, कोंडमारा करता का, आमचा श्वास दाबता का. लाज वाटली पाहिजे यांना विद्यार्थ्यांचा कोंडमारा करायला. पण लक्षात ठेवा ताकदीने थांब रे थांब. ताकदीने हे आंदोलन यशस्वी झालंय. जोरात टाळ्या वाजून इथून झाकून द्या. रोखलं. सगळ्यांना रोखलं. विद्यार्थ्यांना धमकावलं. त्या अकॅडमी वाल्यांना सुद्धा धमकावलं. लायब्ररी वाल्यांना धमकावलं. पण ज्या वेळेस आणि म्हणून मित्रांनो अभिजित दिपके इथं कॉक्रोच म्हणून आलेत. जे कॉक्रोच आहेत त्यांना वाटत असेल हे अभिजित दिपके कॉक्रोच आहेत, पण साला इथं पॅन्थर उभा आहे. पॅन्थर मराठीचा बोर्ड घेतल्याशिवाय राहणार नाही. 2 कोटी विद्यार्थी आहेत. 2 कोटी. पुढे आम्ही ठरवणार 2 कोटी मतदार आहेत विद्यार्थी महाराष्ट्रात.
पद्धत बंद झालीच पाहिजे. जोरात ऑनलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे. ऑनलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे. आणि लक्षात ठेवा, शेवटचं एक वाक्य आणि माझं भाषण संपवतो. मित्रांनो, विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या, पेपर फुटी करणाऱ्या त्या हरामखोरांचे घर जर तुम्ही बुलडोजरनी नाही पाडले तर पुढचा मोर्चा या पेपर फुटीवाल्यांचे घर बुलडोजरनी पाडायला आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. माझी हिंमत झाली नाही पाहिजे करा या हरामखोरांचं एन्काउंटर. काय एन्काउंटर होत नाही? अरे 27 विद्यार्थी आमचे मारतायत आणि ह्या सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट, करोडो रुपयाचा घोटाळा, ही सगळी साखळी आहे शिक्षण संपवण्याची. मित्रांनो, जोरात घोषणा द्या, जोरात हात वर करा, मुठ्ठीला दाबा. पद्धत बंद झालीच पाहिजे.